उदय सामंत एकनाथ शिंदेंचा गेम करणार। नमस्कार, तुम्ही पाहत आहात बोल बिंदास यूट्यूब चॅनल। महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच चर्चा आणि खळबळ उडवणाऱ्या घडामोडींनी वातावरण तापलेलं असतं। अलीकडेच संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार यांच्या विधानांमुळे उद्योग मंत्री उदय सामंत यांची राजकीय ताकद आणि भवितव्य याबाबत चर्चा जोर धरू लागल्या आहेत। उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली 20 आमदार शिंदे गटातून वेगळे होऊ शकतात असा दावा करण्यात आला आहे। यातून महाराष्ट्राच्या राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे। तर खरंच उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली 20 आमदार शिंदे गटातून वेगळे होणार का आणि उदय सामंत भविष्यामध्ये शिंदेंना वरचढ ठरणार का? चला तर जाणून घेऊया। वडेट्टीवार आणि राऊत यांच्या विधानांचा प्रभाव। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी एकनाथ शिंदे यांना बाजूला करून उदय सामंत यांचा उदय होईल असे वक्तव्य केल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। त्याचबरोबर शिवसेना नेते संजय राऊत यांनीही शिंदे गटामध्ये फोडाफोडी होईल असा इशारा दिला। त्यांच्या मते महायुतीतील नेते आणि पक्षांमध्ये फूट पडणं हे अपरिहार्य आहे। राऊत म्हणाले की शिंदे गटासारखे गटही फोडले जातील आणि उदय सामंत भविष्यात बंडखोरी करू शकतात। यामुळे शिंदे गटातील एकजूट आणि सरकारची स्थिरता यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। उदय सामंत यांचा राजकीय प्रवास। उदय सामंत यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून केली। कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसतानाही त्यांनी स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांचे मोठे जाळे तयार केले। त्यांच्या या कनेक्टमुळे ते सलग 20 वर्ष आमदार राहिले आहेत। 2004 आणि 2009च्या निवडणुकांमध्ये ते राष्ट्रवादीकडून आमदार म्हणून निवडून आले। मात्र 2014 मध्ये त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवसेना पक्षात प्रवेश केला। शिवसेनेत सामील झाल्यानंतर त्यांनी रत्नागिरी मतदारसंघात पक्षाला बळकटी दिली। महाविकास आघाडी सरकार असो किंवा महायुती सरकार, उदय सामंत यांना नेहमी मंत्रिपद मिळाले। त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे ते पक्षांतर्गत नेत्यांमध्ये एक महत्त्वाचे स्थान मिळवू शकले। शिंदे गटात सामील होण्याची कहाणी। एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीच्या सुरुवातीच्या काळात उदय सामंत यांनी शिवसेना सोडणार नाही असा विश्वास व्यक्त केला गेला होता। मात्र नंतर ते नॉट रिचेबल झाले आणि त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला। शिंदे गटामध्ये सामील झाल्यानंतर त्यांनी महायुती सरकारमध्ये मंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली। यामुळे ते सध्या शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जातात। उदय सामंत यांची राजकीय ताकद। उदय सामंत यांची राजकीय ताकद त्यांच्या मतदारसंघापुरती मर्यादित नसून राज्यस्तरावरही त्यांचा प्रभाव आहे। त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मजबूत जाळ्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळतो। तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांवरही त्यांची पकड आहे। उदय सामंत यांचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे त्यांनी पक्षांतर्गत चांगले संबंध प्रस्थापित केले आहेत। त्यामुळे पक्षातील अनेक नेते त्यांना पाठिंबा देऊ शकतात। मात्र सध्याच्या स्थितीत एकनाथ शिंदे यांच्याशी तुलना केली तर सामंत यांची राजकीय ताकद कमी आहे। 20 आमदारांचा प्रश्न। वडेट्टीवार आणि राऊत यांनी केलेल्या दाव्यानुसार उदय सामंत यांच्यासोबत 20 आमदार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे। मात्र या नावांची अधिकृत घोषणा किंवा यादी अद्याप समोर आली नाही। या चर्चेमुळे शिंदे गटातील एकजूट ढासळण्याची शक्यता आहे। उदय सामंत यांची प्रतिक्रिया। या चर्चांवर प्रतिक्रिया देताना उदय सामंत यांनी या सगळ्या गोष्टी खोट्या असल्याचे सांगितले। मी एकनाथ शिंदे यांचा सहकारी होतो आणि राहीन। आमच्यामध्ये गैरसमज होणार नाहीत असे त्यांनी स्पष्ट केले। तसेच सर्वसामान्य कुटुंबातील नेत्याला संपवण्याचे षडयंत्र होऊ नये असे त्यांनी आवर्जून सांगितले। शिंदे गटातील भविष्य आणि महायुतीवर परिणाम। जर उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली बंडखोरी झाली तर शिंदे गटाची अवस्था कमकुवत होईल। महायुती सरकारला याचा थेट फटका बसू शकतो। विशेषतः भाजपला या बाबतीत मोठ्या प्रमाणावर हस्तक्षेप करावा लागेल। उदय सामंत हे शिंदे गटातील एक महत्त्वाचे नेते आहेत। त्यांच्या राजकीय ताकदीबाबत कोणतीही शंका नाही, पण शिंदे यांच्याशी तुलना केल्यास त्यांचा प्रभाव सध्या कमी आहे। वडेट्टीवार आणि राऊत यांच्या विधानांमुळे राजकीय चर्चेला नवीन दिशा मिळाली आहे। उदय सामंत भविष्यात बंडखोरी करतील का यावरून पुढील राजकीय समीकरण ठरतील। महाराष्ट्राच्या राजकारणात येणारे दिवस महत्त्वाचे ठरणार आहेत। सामंत शिंदेच्या शिवसेनेमध्ये बंड करू शकतात का?
सामंतासोबत कोणते 20 आमदार असतील यावर तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा। आणि अशा महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचं ताजं अपडेट मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।